मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत केली जाते। या निधीमार्फत मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे अनेक कुटुंबियांना मोठा आधार मिळालाय। या निधीमार्फत आधार मिळालेल्या प्रभावती कदम यांची ही कहाणी। प्रभावती गंगाराम कदम। आपल्या मुलासोबत दुचाकीवर जात असताना प्रभावती कदम यांचा अपघात झाला। या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। गाडीवरनं पडले, डोक्याला असं लागलं माझ्या। मी रानात चालले, दुसरं काय सुद्धा नव्हतं माझं। तसं मला झालं। मग दवाखान्यात पोराने नेली मला तिथं। मग मला काय, मी झोपेच गेले, मला काय ओळखच झालं नाही। माणूस कसलंच ओळखलंच नाही। मी 17-18 दिवस होती तिथं। अपघातानंतर प्रभावती कदम यांच्या मुलाने त्यांना त्वरित दवाखान्यात नेलं, परंतु दवाखान्यात नेल्यानंतर वैद्यकीय खर्च कुठून करायचा असा प्रश्न त्यांच्या मुलासमोर उभा होता। आणि आईला घेऊन सोलापूरला काटेकर हॉस्पिटलला ऍडमिट केलं। त्यावेळेला आमच्याकडे नव्हता पैसा। बापू आमचं गावचा आमदार। मग बापूंनी मुख्यमंत्र्याकडे निधीसाठी पत्र केलं। पत्र केल्यावर 8-10 दिवसात आम्हाला लगेच निधी मिळवून दिला, 1 लाख रुपये। आमची काय परिस्थिती नव्हती, गरिबीची परिस्थिती होती। मुख्यमंत्र्यांमार्फत सहायता निधीतून मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे आपल्या आईला जीवनदान मिळाल्याचे प्रभावती कदम यांचे सुपुत्र चंद्रकांत कदम सांगतात। मग आता ही शहाजी बापू आणि मुख्यमंत्री साहेबांमुळे ही निधी आता आम्हाला मंजूर झाला। त्याच्यामुळे आमचं जीवनदान आईला मिळालं। मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत प्रभावती कदम यांच्यासारख्या लाखो गरजू लोकांना आर्थिक मदत मिळाली आहे आणि हेच जनकल्याणाचे धोरण समोर ठेवून मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेसाठी अविरत कार्य करत आहेत। गरजूंना मिळाला आर्थिक आधार, आपलं सरकार शिंदे सरकार।